तर शरद पवार यांचा दावा खोडून काढत भुजबळ यांनी पवारांवर पलटवार केलाय। पवारांसोबत गेलो नसतो तर मुख्यमंत्री झालो असतो असा दावा भुजबळ यांनी केलेला आहे। तसंच दोनदा उपमुख्यमंत्री केलं तेव्हा पक्ष फुटला नाही आणि त्यामुळे पक्ष का फुटला असता हे मला कळलं नाही असा टोलाही भुजबळ यांनी लगावलाय। आता 2004ला काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना नाही। तर ते मत आहे, मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता। त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा, पण काही पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा। पवार साहेब या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं, पक्ष त्यावेळेला फुटला। त्यावेळेला सुद्धा मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं। काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो। पण त्यावेळेसुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेबांनी आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मीच झालो असतो।